बुद्ध गया महाबोधि विहार सरकार ब्राह्मणों का कब्जा हटाने के लिए महाराष्ट्र के अमरावती शहर में भिक्षु संघ द्वारा जिला कचहरी पर झड़प गया है महामार्ग। सभी राजनीतिक, धार्मिक, सामाजिक संगठनों का मिला भारी समर्थन। सर्व उपासक बौद्ध उपासक तथा उपासिकांनी बसून घ्या खाली। नेते मंडळी सुद्धा खाली बसून घ्या। त्यांना सुद्धा खुर्च्या नाही आहेत। भरपूर आपल्याला रोज खुर्च्या राहतो। आजचा मान हा संघाचा आहे। तरी नेते मंडळी, सामाजिक मंडळी, धार्मिक मंडळी, शैक्षणिक मंडळी, सांस्कृतिक मंडळी सर्वांनी खाली बसून घ्यावे। भिक्खू संघ, वंदनीय भिक्खू संघ आपलं स्थानापन्न होत आहे। हॅलो, धन्यवाद। सर्वांना विनंती आहे, सर्वांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरिता या ठिकाणावरून जायचं आहे। या ठिकाणी सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी बसावं। वंदनीय मंत्र्यांना खुर्ची द्यावी आणि ज्येष्ठ ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करावी। माननीय खासदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। ते गणमान्य व्यक्ती या ठिकाणी आहेत। कमलताई गवई आहेत, प्रदीप भाऊ दंडे आहेत, प्राचार्य खडसे आहेत, प्रभुराव बनसोड आहेत, सुनील रामटेके आहेत आणि सर्व गणमान्य व्यक्ती आहेत। आपण सर्व बसा, खाली बसा। इथून आहे जिल्हाधिकारी काही आपला प्रश्न सोडवणार नाही किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा आपला प्रश्न सोडवणार नाही। हा एक दबाव आहे आणि हा दबाव संपूर्ण भारतामध्ये, सर्व राज्यामध्ये आणि सर्व जिल्ह्यामध्ये चालू आहे। या सर्व दबावाचं अत्यंत महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर बिहारची जनता आतापर्यंत रस्त्यावर येत नव्हती, पण बघा महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर आल्या, प्रदेशातले बौद्ध रस्त्यावर आल्यामुळे, उत्तर प्रदेशातले बौद्ध रस्त्यावर आल्यामुळे बघा बिहारची जनता सुद्धा रस्त्यावर यायला लागलेली आहे। आणि जोपर्यंत बिहारची जनता रस्त्यावर येत नाही तोपर्यंत आपण एक लक्षात घ्यायचं आहे। कारण सरकार घाबरते, महाराष्ट्रातले मतदान त्या ठिकाणी आवश्यक नाही, मतदानाला घाबरते आहे। महाराष्ट्रातले मतदानाच्या वर्षावरती बिहार सरकार नाही आहे, दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या वर्षावर ते सरकार नाही आहे। बसावं खाली सर। आणि म्हणून बघावा की तिथून जोपर्यंत दबाव वाढत नाही हॅलो, थोडं शांततेनं ऐकून घ्या। मला सांगा ना बोलायचं। अरे जमीन साहेब, अरे जमीन काय म्हणता बोल रे? काही नाही, तुम्ही सांगा। हॅलो, पूजेने भिक्खुनी वासन नागपूर त्या आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहे। त्यांनी इथे भिक्खू संघ बोलले, बाबा दुसरं कोणीच नाही बोलणार। बघा तुमच्याकडे सूचना येत आहे की फक्त भिक्खू आणि भिक्खुनीच बोलतील, उपासक कोणी बोलणार नाही। या ठिकाणी कोणालाही अनुमती नाही आहे। हॅलो, मी काय म्हणते ते चांगलं थंड डोक्यात
बारकाईनं ऐकायचं आहे. कारण आपण कोणाला कितीही मागितलं, आपलं हक्क जरी असलं तरी मिळत नसते. मिळते का? किती आंदोलन करा, किती काही करा, पण मिळत नसते. आपण एखाद्या शत्रूला आपल्या घरी पोचतो, पाळतो आणि त्यांना खाऊ पिऊ घालतो आणि त्याला म्हणतो तू जा रे बाबा, जा रे बाबा. तो जाणार का? आणि कितीही दिवस त्यांना तेच केलं तरी तो जाणार नाही. परंतु एक आहे की त्याचा खाणं पिणं बंद केलं आणि त्याला जर उपाशी मारलं तर तो किती दिवस राहणार? आपले तसे कोणी शत्रू नाही, पण आता हे आपल्याला शत्रुत्वाखाली नेत आहेत म्हणून आपल्याला तो शब्द वापरायचा आहे. परंतु त्यांना खाऊ पिऊ घालून म्हणून आपण जातो आणि श्रद्धेने दीक्षाभूमीवर बुद्धगयेमध्ये खूप दान टाकतो. आपल्यापासून ते खूप बगत खाऊन गेले आहेत, कारण आपण जातो श्रद्धा करून. आज दीक्षाभूमी सुद्धा आपली आहे का? आहे का? मग कशासाठी आपण त्यांना खत पाणी घालतो, चारा पाणी देतो, त्यांचे पोट भरून ठेवतो, ते जाणार का? मग आपण जर त्यांना ज्या बोलण्याच्या आधी त्यांचा हुक्का पाणी बंद केला, आपण जर चढावा बंद केला, 1 रुपयाही जर त्या पेटीमध्ये घातलं नाही ते उपाशी राहतील ना, मग आपोआपच सोडतील की नाही? आम्हाला जा म्हणण्याची, आंदोलन करण्याचीही वेळ येणार नाही. येईल का? मग काय करायचं आहे? आता जाऊन पुन्हा दीक्षाभूमीला बुद्धगयेला चढावा देणार, जीवन देणार? काय नाही करता हो, खूप करतात. जीवन देतात, हे पैसे देतात. हेच पैसे एखाद्या गरीबाला द्या, एखाद्या मुलगा गरीबाचा शिकत नसेल त्याला द्या, अनाथ आश्रमामध्ये जा त्यांना द्या. खूप आहेत असे लोक, पण आपण कोणाचे पोट भरतो? कोणाचे पोट भरतो? आपले खिसे खाली करतो आणि दुसऱ्याचे पोट भरतो. तर आपल्याला मागितल्यानं देणार का? मग आपण काय करावं लागेल? आपल्याला त्याला भूक मारावं लागेल की नाही? चढावा बंद करावं लागेल की नाही? की आता जसं करत आलो तसेच करत? श्रद्धा आहे कशाची? बुद्ध काय मागतात आपल्याला? काय मागतात? एक फुल दिलं तरी त्यांना काही अर्पण आहे का? ते काहीच मागत नाही. म्हणून आपल्याला त्यांचा पूर्णपणे बंद करावा लागेल. जेही त्यांच्या कोठड्या आजपर्यंत भरल्या त्या पूर्ण बंद कराव्या लागतील आणि बिना मागितल्यानंच आपल्याला सर्व मिळणार आहे. कारण आता जनता जागृत झाली आणि आता इथे पैसाच नाही तर काय करून आता उपाशी मरायची पाळी आली, म्हणून ते आपोआपच खुदच जाणार आहेत. जातील का? माझी छोटीशी युक्ती मी सांगितलेली आहे. मी काही पंडित नाही बोलायला, पण माझ्या मनातले जे शब्द होते ते मी बोललेली आहे.